नमस्कार. आपल्या सोसायटीचे सोडून इतर कोण आलेले आहेत का इथे? अच्छा, तुम्ही कुठून आलेलात? पनवेलवरून आलेलात का? बर बर. हे सभा थोडा झाल्यानंतर मग आपण वेगळे बसू. आणखी कोण आलेले आहेत का? ठीक आहे. नाही, कारण अनेक लोकांचे फोन येतात आणि नव्या मुंबईत आहे म्हटल्यावर आम्ही तिथे येऊ असं लोक म्हणत असतात. ते काही लोकांना मी या म्हणून सांगितलं. पाऊस खूप आहे. ऐकू येत आहे ना माझा आवाज नीट? मराठीतच बोलायचं ना. काही ठिकाणी मराठीत नको, हिंदीत वगैरे असं मला कोणत्याही भाषेत बोलता येतं. इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती कोणतेही. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचाराल त्या भाषेत उत्तरही मिळेल. पुनर्विकास हा नव्या मुंबईत मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय आणि पुनर्विकासाच्या संदर्भात अनेक लोकांचे अनेक मतं आहेत. माझा अनुभव हा मुंबईतला आहे. नव्या मुंबईत आत्ता कुठे 30-40 सोसायट्यांनी स्वयं पुनर्विकासाचा निर्णय घेतलेला आहे, पण अजून कोणत्याही इमारती पूर्ण झालेल्या नाहीत. कारण हा DC नियम हा अलीकडेच आला. पूर्वी नव्या मुंबईला वेगळा नियम, ठाण्याला वेगळा नियम, कल्याणला वेगळा नियम, पनवेलला वेगळा नियम, असे नियम वेगवेगळ्या ठिकाणी नियम वेगळे होते. आता पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व शहरांना एकच नियम लागू आहे आणि तो म्हणजे UDCPR. आता तो UDCPR कुठे मिळणार? तर तुमचा फोन उघडायचा, इंटरनेट चालू करायचं, चालू नसेल तर, आणि त्याच्यावर UDCPR 2034 हे टाईप केलं की ते नियम प्रत्येकाला मिळतात आणि फुकट आहे. त्यामुळे हे नियम कुठून मिळवायचे, त्याच्यात काय आहे, त्यामुळे मी जे काय सांगतो ते त्या नियमाप्रमाणे सांगतोय आणि ते नियम कुठे आहेत तर तुमच्या फोनमध्ये आहेत. त्यामुळे मी जे सांगतो ते नियम कुठे आहेत हे चेक करण्यासाठी तुम्हाला फार कोणा दुसऱ्या तज्ज्ञाकडे जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या फोनवरूनच या सर्व गोष्टी कळतील. पण ते नियम क्लिष्ट आहेत, म्हणजे 201 पानांचे नियम आहेत. त्याच्यात तुम्हाला लागू होतील तेवढेच नव्या मुंबईच्या संदर्भातली 7-8 पानं आहेत. ती 7-8 पानं जर वाचली किंवा थोडासा अभ्यास केला तर साधारणपणे 8वी शिकलेला मुलगा देखील, गणित समजणारा माणूस देखील आपला फायदा तोटा कशात आहे हे समजू शकेल. त्याला काही फार तज्ज्ञाची आवश्यकता नाही. तर मुंबईत पुनर्विकास हा अनेक वर्षापासून चालू आहे आणि त्या पुनर्विकासाचे फायदे तोटे आम्हाला पूर्णपणे माहीत झाले. त्यामुळे मुंबईचे रहिवासी पुनर्विकासाच्या संदर्भात सर्व गोष्टी ओळखून पावलं टाकतात. नव्या मुंबईत पुनर्विकासाच्या संदर्भात जितक्या मोठ्या प्रमाणात मोहीम व्हायला पाहिजे होती किंवा लोकांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे होतं ते मार्गदर्शन काही झालेलं नाही. आणि मार्गदर्शन न होण्यामध्ये पुढारी मंडळींचा फार मोठा हात आहे. मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या भीक मागणाऱ्या माणसाचे हातपाय तोडले की 4 पैसे अधिक मिळतात म्हणून
त्याला भीक मागायला लावणारा माणूस हा त्याला मारून मुटकून त्याला त्याचं काहीतरी कमी करून त्याला तिथे बसवतो. तशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे पुढाऱ्यांना लुळे पांगळे लोक हवी असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण पुढाऱ्यांकडे जायचं आणि त्यांनी आपल्या झोळीत भीक घातल्यासारखी एखादी गोष्ट करून द्यायची आणि आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला कधीच शिकवायचं नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे. मी जरी आमदार होतो 80-85 साली, तरी सध्या मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, कोणाच्या बाजूनं नाही, कोणाच्या विरोधात नाही. मी स्वयंविकासाचा पुरस्कार करतो, त्यामुळे स्वयंविकासाचा फायदा हा सर्व राजकीय पक्षांना मिळतो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळतो. त्यामुळे मी एखाद्या पक्षाशी संबंध ठेवला तर त्या पक्षाचा विरोध असणाऱ्या लोकांना स्वयंविकास मान्य होणार नाही, म्हणून मी पक्षीय राजकारणापासून गेली 15-20 वर्ष स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या बाजूनं किंवा विरोधात मी बोलत नाही, कारण पुढाऱ्यांवर म्हणजे आमदार राहून विधानसभेत मी पाहिलेलं आहे, सर्व राजकीय पक्षांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास फारच कमी आहे, जवळपास नाही म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून जर आपण राहिलात तर त्यातून काही फारसं आपलं होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे आपले अधिकार काय हे जोपर्यंत नागरिक स्वतःहून स्वतःच्या अधिकाराविषयी माहिती घेत नाही आणि आपला फायदा कशात आहे याच्याविषयी निर्णय घेत नाही, तोपर्यंत आपण लुटलेच जाणार अशी एकंदरीत परिस्थिती आहे. सर्वसामान्य लोकांचं निदान मुंबईत तरी असं मत आहे की हे सगळे चोर आहेत, म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असण्याची शक्यता आहे. पण हा आला तरी निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्ष वेगवेगळ्या घोषणा देतात, पण एक घोषणा मात्र सगळ्यांची कायम असते. त्याचं विश्लेषण मी केलं तर सर्व राजकीय पक्षांनी माझ्यावर खूप आरोप केले, माझ्यावर तुटून पडले, पण मी ते विश्लेषण सगळ्या ठिकाणी करतो. प्रत्येक राजकीय पक्ष म्हणतात की येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण. म्हणजे काय, तुझं काय होणार आहे, येऊन येऊन येणार कोण, एक तर मी येईन, तोही येईन, तोही येईन किंवा तो येईल, आम्ही कोणी आलो तरी तुझी लूट ही अटळ आहे, त्यामुळे आमच्याशिवाय आहेच कोण. लुटणारे आम्ही सगळेच आहोत, मी नाही लुटलं तर तो लुटणार, तो नाही तर तो लुटणार. त्यामुळे ते त्या घोषणेतून आपल्याला सुरुवातीलाच सावध करतात की येऊन येऊन येणार कोण. तुमच्या समोर पर्याय काय, मी नाही तर तो, मी लुटलं नाही तर तो लुटणार. शेवटी लूट ही तुमची कायम आहे. तर त्या लुटीतून आपण बाहेर कसं पडावं, आपल्याला कायद्यानं मिळालेले अधिकार, ह्या अधिकाराचा फायदा आपण कसं मिळावा हे आज मी आपल्याला सांगणार आहे. आणि हे मी पूर्ण नव्या मुंबईत ज्या ज्या ठिकाणी मला बोलवलं जातं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. वास्तविकपणे जे मी सांगतो ते जर पुढारी मंडळींनी सांगितलं असतं तर मला इतक्या लांबून येऊन लोकांचं प्रबोधन करण्याची काही आवश्यकता राहिली नसती, पण ते करत नाहीत, म्हणून या गोष्टी आम्हाला करायला लागतात. हे दुर्दैवानं सांगावंसं वाटतंय. त्यांचं जे कर्तव्य आहे ते न करत असल्यामुळे इतर कोणीतरी येऊन ते सांगावं आणि ते सांगण्याचं काम मी सगळ्या ठिकाणी करत असतो. मुंबईमध्ये पुनर्विकासात बिल्डरांच्या ताब्यातच जवळपास मुंबई गेलेली आहे आणि या बिल्डरांच्या योजनेमधून जी मुंबईची वाट लागली ती वाट नव्या मुंबईत होऊ नये या मताचा मी आहे. आणि म्हणून नव्या मुंबईची वाट लागण्याआधी तिथल्या रहिवाशांना सावध करणं ही माझी जबाबदारी आहे असं समजून मी या ठिकाणी येतोय. मुंबईची वाट लागली म्हणजे काय झालं तर मुंबईमध्ये बिल्डरांच्या ताब्यामध्ये योजना दिलेल्या 5,800 योजना ठप्प आहेत.
ठप्प म्हणजे बिल्डरांनी सुरुवातीला जे तुम्हाला पाहिजे ते देतो म्हणून सांगितलं, ॲग्रीमेंटवर सह्या केल्या, आपण आपल्या चाव्या देऊन बिल्डिंगीचा ताबा बिल्डरकडे दिला, बिल्डिंगी तोडल्या गेल्या. बिल्डरांनी सुरुवातीला जे काय आपल्याला भाडं द्यायचं ते दिलं. वर्षभरानंतर हळूहळू भाडे देणं कमी झालं. आपण बिल्डरकडे जाऊन भीक मागायला लागलो. मग 2-3 महिन्यातून एकदा द्यायला लागले. शेवटी बंदच झालं. अजिबात भाडं बंद झाल्याचे 5,800 केसेस मुंबईमध्ये आहेत. हे आकडे माझ्याकडून आलेले नाहीत, हे विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आकडे आहेत. आता या 5,800 प्रकल्पातून बेघर झालेली लोक 1,25,950 कुटुंब बेघर झालेली आहेत. जगाच्या पाठीवर असं कोणतंही शहर नाही की ज्याचे 1,25,000 पेक्षा अधिक कुटुंब ही सरकारी योजनेत सामील झाल्याबद्दल बेघर झालेली आहे. कोणी केली योजना? सरकारने केली. बिल्डरला घ्यायला कोणी सांगितलं? पुढाऱ्यांनी सांगितलं. पुढाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बिल्डरशी करार झाला. करार झाल्याबरोबर आपल्याला घर खाली करायला सांगितलं. आपण घर खाली केलं. त्यानंतर बिल्डरनी हातवर केले आणि पळून गेले. मग करणार काय? काही ठिकाणी आम्ही लोकांच्या मदतीनं फौजदारी खटला करून बिल्डरांना जेलमध्ये बसवले. पण त्यांना जेलमध्ये बसून ज्यांची घरं खाली झालेली आहेत त्यांची घरं कुठे बांधता येणार? त्यामुळे 20-20 वर्ष मी सर्व ठिकाणी देशपांडे काकांची ओळख म्हणजे कथा सांगतो. माहीमला, दादरला छपरा बिल्डिंग, तशी माहीमला सोसायटीमध्ये देशपांडे काका राहत होते. स्टेट बँकेचे अधिकारी, स्टेट बँकेच्या ब्रांचचे अधिकारी, नंतर मॅनेजर झाले. सर्व लोकांनी बिल्डरला बोलवलं. स्थानिक पुढाऱ्यांनी त्या बिल्डरचं नाव घेतलं. स्थानिक पुढाऱ्यांवर विश्वास ठेवला. बिल्डरवर करार केला. बिल्डर म्हणाला 70,000 रुपये भाडं देऊ. देशपांडे काका म्हणाले की काय, साक्षात देवच पृथ्वी तलावर अवतरलाय, 70,000 रुपये भाडं म्हणजे काय? आपलं आयुष्य झालं. देशपांडे काकांनी इतरांप्रमाणे आपल्या चाव्या दिल्या. 70,000 सुरुवातीलाच एकदम 12 महिन्याचं भाडं आलं. 70 गुणिले 12. देशपांडे काका म्हणाले की काय माझं नशीब उदयाला आलं म्हणून. चांगल्या ठिकाणी माहीमलाच त्यांनी भाड्यानं घर घेतलं. त्या ठिकाणी शिफ्ट झाले. 1 वर्षानंतर भाडं द्यायला बिल्डर तयार नाही. मग देशपांडे काका रोज जाऊन बिल्डरच्या दरवाज्यावर उभं राहायचे. मग कधीतरी भीक घातल्यासारखी महिन्यात 2 महिन्यातून एकदा एखाद्या महिन्याचं भाडं द्यायचं. असं करत करत शेवटी बिल्डरने सांगितलं की नाही, आता माझ्याच्याने होत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला बुकिंग मिळत नाही. बुकिंग कोण याच्यावर विश्वास ठेवणार? यांनी बाजारातून बुकिंग वजा पैसे घेऊन तेही उडवले. आता मी काही करू शकत नाही. मग देशपांडे काका म्हणाले 70,000 मी दर महिन्याला कुठून आणणार? मग 70,000च्या भाड्यातून 50,000च्या भाड्यात 2-4 महिने राहिले. त्यानंतर 30,000च्या भाड्यात राहिले. तितक्यात देशपांडे काकांची रिटायरमेंट आली. आता रिटायर झाल्यावर पेन्शनमध्ये घर चालवणार का काय करणार? आज परिस्थिती देशपांडे काकांची अशी आहे की माहीमच्या कोळीवाड्यामध्ये झोपडपट्टीत, एका झोपडीत पहिल्या मजल्यावर देशपांडे काका आणि काकू राहतात. यांच्याविषयी आम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये सविस्तर लेख दिलेला आहे. असे 1,25,000 देशपांडे काका आहेत मुंबईत. त्यामुळे जे मुंबईचं झालं ते इतरांचं होऊ नये. आरंभशूर खूप आहेत. सगळे सह्या करा म्हणतात बिल्डरला. अरे बिल्डर पळून गेला तर माझं भाडं कोण देणार? याला जबाबदार कोण? याची गॅरंटी कोण घेणार? तर कोणी गॅरंटी घ्यायला तयार नसतो. अशी ती परिस्थिती आहे.
तो मोठा आहे, पैसेवाला आहे, तो आपले बुडवणार का? म्हणजे पैसेवाला बुडवत नाही हा आपला गोड गैरसमज. देशातले सगळे बँकांचे पैसे बुडवणारे हे मोठेच आहेत. 14,900 कोटी फक्त 250 लोकांनी या देशाचे बँकेचे बुडवले. आणि बाकीचे जे कर्जदार आहेत ते 97% कर्जदारांनी मिळून 125 कोटी बुडवले आणि 14,90,000 कोटी हे फक्त 200-250 लोकांनीच बुडवले. त्यामुळे पैसेवालेच नेमके ठग असतात. सामान्य माणसाने शेजाऱ्याकडून जरी कर्ज घेतलं तरी त्याला रात्री झोप येत नाही, त्याचे पैसे आपल्याला परत द्यायचे म्हणून. त्यामुळे तो कधी बुडवत नाही. बँकांना बुडवणारे हे ठग हे पैसेवालेच असतात. आणि आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा पैसा अधिक असला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवावा. इथे आपण फसतो. आणि म्हणून मुंबई फसली. 6 लाख लोक, 1,25,000 कुटुंब, म्हणजे एका कुटुंबात 4 जरी धरले तरी 6 लाख लोक मुंबईत आज रस्त्यावर आहेत. हे नव्या मुंबईत होऊ नये किंवा इतरत्र होऊ नये म्हणून काही तज्ज्ञ मंडळी बसली आणि त्यांनी पर्यायी योजना सुचवली. त्या पर्यायी योजनेचं नाव स्वयं विकास ही योजना, आणि ती आज आपल्या समोर मी मांडणार आहे. आता स्वयं विकास समजण्याआधी काही गैरसमज डोक्यातून काढून टाकणं आवश्यक आहे. अनेक सुशिक्षित लोकांच्या मनामध्येही खूप गैरसमज असतात. गैरसमज असला की असं की आपले 4 चोपड्या आपण शिकलो म्हणजे आपल्याला सगळं माहीत असतं, असा एक आपला गैरसमज असतो. आता मी गेली 30-35 वर्ष मुंबई विद्यापीठात आर्किटेक्चर, अर्बन प्लॅनिंग वगैरे हे विषय शिकवतो. पण मी जर ऐरोलीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या डॉक्टरला ऑपरेशन कसं करायचं हे शिकवायला लागलो तर तो हसेल नाही का, की तुम्ही तज्ज्ञ आहात, तुम्हाला PhD आहे, तुम्हाला इतक्या डिग्री आहात, पण आमचा विषय तुम्हाला नाही हो कळणार, असं तू म्हणेल. त्यामुळे मला जो विषय कळतो तो मला चांगला कळतो, पण जो मला विषय कळत नाही तो मला माहीत आहे, असं लोकांचा समज असतो. त्यामुळे सगळ्यात मोठी जर शिवी कोणाला वाटत असेल तर तुला कळत नाही असं एखाद्याला म्हटलं तर तुम्ही मला कळत नाही म्हणतो, माझे केस उगाच पिकले का, इतकी वर्ष मी काय झक मारली, मला सगळं कळतं. त्यामुळे तुम्हाला सगळं कळतं बाबा, मला काही कळत नाही, माझं वय होत आलेलं आहे, त्यामुळे जे मला कळत नाही ते मी विसरू नये म्हणून मी तुमच्या समोर पुन्हा सांगतो, असं सांगून मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर काही गैरसमज आपल्या डोक्यामध्ये असे पक्के बसलेले आहेत आणि आपल्याला वाटतं की ते गैरसमज हेच खरं आहे. उदाहरणार्थ, जर 100 लोकांना तुम्ही विचारलं की बिल्डिंग कोण बांधतो, त्यापैकी 90 किंवा 95% उत्तर देणार बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रिझवी बांधत नाही, रहेजा बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही. नव्या मुंबईतले हे जे काही बिल्डर आहेत ते कोणी बिल्डिंग बिल्डर बांधत नाहीत. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग बांधतो, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर करवी बिल्डिंग बांधून घेतो. त्यामुळे बिल्डिंग जर बांधायची असेल तर बिल्डरकडे जायचं नाही. मिठाई पाहिजे असेल तर हलवायच्या दुकानात जायचं, दाढी करायची असेल तर केश कर्तनालयात जायचं. बिल्डिंग बांधायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरकडे जायचं, बिल्डरकडे जाण्याची गरज नाही. म्हणजे हा पहिला गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. दुसरा गैरसमज असा की बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे काढून बिल्डिंग बांधतो. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे बिल्डिंग मध्ये टाकत नाही.
रहेजा टाकत नाही, रिझवी टाकत नाही, हिरानंदाने टाकत नाही. ते मीटिंग मध्ये ते स्वतः काही टाकत नाहीत. ते प्रत्येक प्रोजेक्ट करता एक नवीन कंपनी चालू करते. म्हणजे तुम्ही बोर्डावर जाऊ नका, बोर्ड बिल्डरच्या नावाचं असतं, पण जी कंपनी बिल्डिंग बांधत असते किंवा ती कंपनी प्रत्येक प्रोजेक्टला बदलते. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळलंय? मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर माझं शिक्षण आहे, क्वालिफिकेशन आहे, मी उदरनिर्वाहासाठी काही ठिकाणी नोकऱ्या केल्या. देशातल्या उत्तमात उत्तम अशा पहिल्या 5 बिल्डर पैकी 3 बिल्डरकडे मी नोकरी केली आणि त्यांनी माझी खूप चांगली काळजी घेतली. बऱ्यापैकी पगार घेतला. 7 आकडी पगार लक्षात आला महिन्याचा, इतका मी घेतला. मला माझी आर्थिक परिस्थिती राजकारणातून काही ठीक करण्याची दानत माझ्यामध्ये नव्हती. त्यामुळे माझ्या शिक्षणाचा वापर करून काही वर्ष मी कॉर्पोरेटच्या मोठ्या पदावर काम करावं आणि त्यातून 4 पैसे मिळवावेत असं ठरवून मी काम केलं. त्यामुळे उत्तमात उत्तम बिल्डरकडे काम करून जो काय अनुभव मला मिळालाय त्या अनुभवातून मी हे सांगतोय. त्यांनी माझी खूप चांगली काळजी घेतली आहे आणि माझे आजही त्यांच्याशी संबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मला वाईट असं बोलायचं नाहीये. पण तो जे ते करतायत तो धंद्याचा भाग असतो. उदाहरणार्थ तुम्ही जर कसायाकडे गेलात आणि त्याला जर अहिंसेचं भाषण दिलं तर त्याच्यावर असर होणार का? त्याचा तो धंदा आहे, त्याला त्याच्यात पाप लागत नाही. तो पोटा पाण्यासाठी कोंबडी कापणं, बकरा कापणं हे काम करतो. ते त्याचं काम आहे, तो त्याचा धंदा आहे, ते त्याच्यावर त्याचं पोट चालतं. त्यामुळे तू असं का करतो, हे वाईट आहे असं त्याला सांगून उपयोग नाही, कारण त्याचा तो व्यवसाय आहे, तो धंदा आहे. तसं बिल्डरला तू लोकांना का ठगतो असं विचारायचं नसतं, कारण त्याच्यामध्येच धंदा असतो. बरं का? म्हणजे चहाची पत्ती, साखर आणि दूध घेऊन घरी चहा केला तर त्याची किंमत काय होते? टपरीवर 10 रुपयात मिळतो. उडप्याच्या हॉटेलामध्ये गेले की 30-35 रुपये लागतात. जरा एअर कंडिशन मोठ्या हॉटेलमध्ये घेतलं की 50 रुपये लागतात. ताजमहलमध्ये गेलात तर 450 रुपये त्या चहाला लागतात. चहा बदलतो का? नाही. पण हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आता म्हणून ताजमहल हॉटेल लुटारू आहे असं आपण म्हणतो का कधी? किंवा उडपी लुटारू आहे का? मी घरात 2 रुपयात चहा करतो पण त्यांनी 50 रुपये घेतले म्हणतो का? तो धंद्याचा भाग आहे. धंदा म्हणा किंवा लूट म्हणा, हे शब्द वापरण्यामध्ये फरक असतो, पण करायचं शेवटी तेच. वाटाघाटी मध्ये वाटा कोणाचा असतो हे आपल्याला कळतं, घाटा नेमकी आपलाच असतो. आलं का लक्षात? त्यामुळे घाट्यात आपण जाणार हे माहीत असल्यामुळे जे मी अनेक बिल्डरांकडून शिकलो ते लोकांवर लादलं जाऊ नये म्हणून मी या गोष्टी लोकांना सांगतो. मी बिल्डरांकडे होतो त्यावेळेला बिल्डरांनी जे करायचं ते केलं. त्याच्यात माझा खारीचा वाटा जो होता तोही मी केला. पण त्यांच्याकडून राजीनामा का दिला की रात्री लोकांसमोर आपण गेल्यावर जे दिवसा त्यांच्याशी चर्चा होते त्याच्यामुळे रात्री झोप येईन अशी झाली. पण तो धंदा आहे हे कळायला त्रास झाला, कारण शिक्षक पेशाने मुलांना आर्किटेक्चर कॉलेजमध्ये मास्टर्स डिग्रीला किंवा याच्यात शिकवायचं, त्याच्यात खरं ते सांगायचं. इथे खरं हे सांगायचंच नसतं. धंद्यामध्ये नेमकं खोटंच बोलायचं असतं. ते जमलं नाही. पण
वेळ मारून नेली, पगार मिळतो, मग शेवटी नाही बाबा, आता नाही, आता बास झालं म्हणून ते सोडलं आणि लोकांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. आणि ही समाजसेवा आहे. मी इथे येण्याबद्दल किंवा मार्गदर्शन करण्याबद्दल कोणती फी घेत नाही, कोणाकडून कसली अपेक्षा नाही. माझं यांनी आता फुलं तरी दिली, मी हार तुरे सत्कार कसलेच घेत नाही. बिल्डिंग पूर्ण झाल्यावर मी सत्कार घेईन, तोपर्यंत कोणाकडून सत्कार घेण्याची माझ्याकडे पद्धत नाही. त्यामुळे बिल्डर हा SPV काढतो प्रत्येक बिल्डिंगी मागे. SPV म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल, म्हणजे प्रत्येक बिल्डिंगीची एक कंपनी. ती बिल्डिंग कंप्लीट झाली आणि सेलेबल एरिया विकला, त्याचे पैसे आले की ती कंपनी बंद. म्हणजे नंतर ज्या वेळेला बिल्डिंग गळायला लागते त्यावेळेला ज्या कंपनीशी करार झाला त्याच्याशी आपण केस केली की ती कंपनी बंद झालेली असते. त्यामुळे आपल्याला न्याय कधीही मिळत नाही. हे आम्ही मुंबईत अनुभवातून शिकलो आहे आणि या अनुभवातून आपण जाऊ नये म्हणून या गोष्टी सांगण्याचा उपद्व्याप करतोय. त्यामुळे बिल्डर SPV मध्ये केवळ लाखभर रुपये पेड अप कॅपिटल टाकतो. ज्यांना इकॉनॉमिक्स कळतं त्यांना मी काय बोलतो ते नीट कळत असेल. उरलेले पैसे बिल्डर कर्ज रुपये घेतो. बाजारात आपल्याकडून घेतलेली पॉवर ऑफ अटर्नी आणि आपल्याकडून घेतलेलं इरिव्होकेबल कन्सेंट. आता इरिव्होकेबल कन्सेंट हा प्रकार बिल्डरांनी जो काढला किंवा इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय, कधीही परत न घेणारी अशी. म्हणजे लग्न करताना अग्नीला साक्ष मानून 7 फेरे जरी घेतले तरी ते लग्न इरिव्होकेबल होत नाही, कारण डायव्होर्सची तरतूद असते. पण बिल्डरशी इरिव्होकेबल कन्सेंट केला की तू जिवंत असेपर्यंत आणि तुझ्यानंतर तुझ्या मुलाबाळांबरोबर करार माझा, तूच माझ्या कुंकवाचा धनी, असं त्यांनी काढलं आणि आपण सही करतो. एकदा का ती सही केली इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी की ज्या जमिनीचे आपण मालक, ती जमीन आपण पूर्णपणे त्यांच्या ताब्यात देतो. म्हणजे विकल्यापेक्षाही अधिक त्या जमिनीवर तू काही करू शकतो, ही पॉवर ऑफ अटर्नी सांगते आणि हे आपण देतो. हे बिल्डरांना आपण आपलं सर्वस्व अनोळखी माणसाला देत असतो, त्याच्यावर विश्वास ठेवून की बाबा त्याला बुद्धी चांगली मिळेल आणि तो मला घर कधीतरी देईल, या आश्वासनावर आपण हे करत असतो. त्यामुळे बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे कधीही काढत नाही. नंबर 3, बिल्डर आला म्हणजे परवानग्या फटाफट यायला लागतात. उत्तर चूक, हा गैरसमज काढून टाका. बिल्डर कधीच परवानग्या घेण्यासाठी महानगरपालिकेत जात नाही. का नाही जात? कारण तो गेला तर परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्याचं तोंड इतकं मोठं होतं की बिल्डरनी सर्वस्व जरी त्याच्या तोंडात कोंबलं तरी त्याची भूक काही भागत नाही. त्यामुळे बिल्डर एक मधला माणूस ठेवतो, त्याला लायझॉन म्हटलं जातं, आणि तो लायझॉन माणूस जाऊन परवानगी घेतो. बिल्डर म्हणतो मला त्या अधिकाऱ्याच्या समोर अजिबात आणू नको, तुला काय करायचं ते कर, तुला हे पैसे घे आणि माझ्या परवानग्या घेऊन ये. त्यामुळे बिल्डर परवानग्या आणतो, हा जो गैरसमज कोणाच्या डोक्यामध्ये आहे तो काढून टाकावा. कारण बिल्डर परवानग्या आणत नाही, लायझॉनचा माणूस परवानग्या आणतो. बिल्डराच्या योजनेमध्ये लायझॉनचा माणूस बिल्डराकरता काम करतो. सोसायटीने स्वतःच जर स्वयंविकास केला तर लायझॉनचा माणूस सोसायटी करता परवानग्या घेऊन येतो. लायझॉनच्या माणसाला बिल्डरही पैसे देतो, लायझॉनच्या माणसाला सोसायटीही पैसे देते. फरक इतकाच की बिल्डर कॅश देतो, सोसायटीमध्ये कोणतेही कॅश दिली जात नाही. तो लायझॉनचा माणूस आहे त्याला चेकनी पैसे दिले जातात. आम्ही त्याला सांगतो की बाबा तू हे पैसे घेतलेले आहेस, हे तू सर्व घेऊन तुझ्या बायकोच्या गळ्यात हिऱ्याचा हार बनव किंवा हे सगळे काढून ज्या ज्या अधिकाऱ्याला वाटायचं आहे ते वाट, तो आमचा काही प्रश्न नाही, पण तुला ऍडव्हान्स पैसे आम्ही देणार नाही. तू जशा परवानग्या आणशील त्या परवानग्या योग्य आहेत की नाही आम्ही चेक करू आणि त्या परवानगी करता जे पैसे द्यायचे आहेत ते तुला चेकनी आम्ही पेमेंट करू.
तू ज्याच्याकडून परवानग्या आणल्या त्याला जर तुला द्यायचे असतील तर तू दे, किंवा स्वयंविकासात भ्रष्टाचार होत नाही हे सांगून ते जर तुझ्याकडे ठेवायचे असतील तर तुझ्याकडे ठेव, तो तुझा प्रश्न आहे. माझ्या मुंबईमध्ये झालेल्या स्वयंविकासाच्या एकाही सोसायटीमध्ये आम्ही लाच दिलेली नाही, आम्ही आणि देत नाही, आणि आम्ही परवानग्या मिळवतो. तर हा गैरसमज दुसरा. तिसरा गैरसमज असा की बिल्डर प्लॅन चांगला करतो. बिल्डरचा उद्देश तुम्हाला चांगलं घर मिळणं हा कधीच नसतो. बिल्डरचा उद्देश त्या जमिनीतून मला जास्तीत जास्त कमाई कशी करायची हा असतो. आणि योग्य आहे, धंद्यामध्ये जास्तीत जास्त एखाद्या प्रॉपर्टीमधून कमाई करणं हा धंद्याचा भाग असतो. त्यामुळे त्याला त्यातून जास्तीत जास्त कमवावं अशी त्याची इच्छा असते. आणि ते कमवण्यासाठी तुम्हाला जर चांगला प्लॅन दिला तर त्याची कमाई कशी असते, त्याचा सेलेबल भाग हा चांगल्यात चांगला चकाचक कसा करायचा हे तो बघत असतो. बिल्डरांनी दिलेला प्लॅन एखाद्या माझ्या विद्यार्थ्यानं पेपरमध्ये कॉपी केला तर मी त्याला 100 पैकी 15 मार्क सुद्धा देत नाही, तो फेल होतो. त्यामुळे बिल्डर प्लॅन उत्तम देतात हा जर गैरसमज कोणाच्या मनामध्ये असेल तर तो काढून टाकावा. बिल्डर केवळ रंगरंगोटी चांगली करतात, कारण विक्री होईपर्यंत तरी बिल्डिंग चकाचक दिसली पाहिजे. एकदा फ्लॅटची विक्री झाली आणि बिल्डर कंपनी बंद करून निघून गेला, मग त्या बिल्डिंगीचं काय होतं हे पाहण्यासाठी कधी बिल्डर येत नाही, किंवा या बिल्डरला नेमा म्हणून सांगणारा पुढारीही येत नाही, किंवा आपल्या सोसायटीतून बिल्डरांची योजना घ्या म्हणून सांगणारे पदाधिकारी येत नाहीत. सगळे आपापले पैसे घेऊन पळून गेलेले असतात. अशी परिस्थिती मुंबईमधली आहे. नव्या मुंबईत काही वेगळं होतंय असं मला वाटत नाही. तर बिल्डर उत्तम बांधकाम देतो हा आणखी एक गैरसमज. मुंबईत आम्ही 1000 बिल्डिंगींचा सर्वे केला, पैकी 974 बिल्डिंग या सी कॅटेगरीमध्ये निघाल्या, बिल्डरांनी बांधलेल्या. त्यामुळे मूळ रहिवाशांना बिल्डर कधीच चांगल्या प्रतीचं बांधकाम देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एखाद दुसरा अपवाद असण्याची शक्यता आहे, पण असे अपवाद नव्या मुंबईच्या बांधकामात कुठे मला दिसून आलेले नाही. तर हे गैरसमज, आणि बिल्डर सांगितलेल्या वेळेवर बांधकाम करतो हा एक गैरसमज. माझ्या पूर्ण आयुष्यात 40-45 वर्षाच्या कारकिर्दीत कोणत्याही बिल्डरनी दिलेल्या वेळेमध्ये बांधकाम पूर्ण करून लोकांना चाव्या दिल्याचं माझ्या तरी माहितीत किंवा ऐकिवात नाही. म्हणजे अगदी चांगल्यात चांगला बिल्डर असेल तर एखाद दुसरा वर्ष जास्त घेतो, आणि मग कोण 5 वर्षवाला, कोण 7 वर्षवाला, कोण 10 वर्षवाला असं रखडवण्याचं काम ते करत असतं. प्रश्न इतका आहे की त्या रखडवण्याच्या वेळेमध्ये भाड्याचं काय, म्हणजे मग भाडं आपण स्वतः बघून घ्यायचं अशी परिस्थिती आहे. यामुळे आपल्याला त्रास होत असतो. तर हे गैरसमज काढले तर आता स्वयंविकासाकडे वळू. स्वयंविकासामध्ये पात्र नाटकातली सगळी तीच. कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग बांधतो, आर्किटेक्ट बिल्डर करता प्लॅन जसा तयार करतो तसा आपल्यालाही आर्किटेक्ट नेमावा लागतो, तो प्लॅन तयार करतो. फरक इतका की प्रॉपर्टीचे मालक आपण आहोत, त्यामुळे तो प्लॅन आपल्या हिताचा बनवतो, बिल्डरच्या हिताचा बनवत नाही. आणि बिल्डर मुंबईमध्ये तर चातुर्वर्ण सिस्टीम परत आणला की काय बिल्डरनी असं. म्हणजे एक बिल्डिंग जर असेल तर खालचे 7-8 मजले मूळ रहिवाशांना आणि वरचे मजले हे विक्रीचे, त्यांना वेगळं एंट्रन्स, त्यांना वेगळं कार पार्किंग, त्यांची लिफ्ट 8 मजल्यापर्यंत थांबतच नाही. 8वी ही त्यांचा पहिला मजला, त्याच्या वरचे सर्व मजले त्यांची लिफ्ट चालते, ती फास्ट, आणि आपला एंट्रन्स वेगळा आणि आपली लिफ्ट 8 मजल्यापर्यंतच, त्याच्या वर विश्व आहे हे आपल्याला बघायचा अधिकार नाही. 8व्या मजल्यावर त्यांचं पोडियम आणि एंट्रन्स लॉबी, आणि त्याच्यावर ते म्हणजे फुकटे खाली आणि बाकीचे वर.
आपण फुकटे, कारण आपल्याला काही पैसे न देताना बिल्डरनी घर बांधून दिलेलं आहे आणि त्यांनी कोटी कोटी रुपये देऊन घरं विकत घेतलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाड्यांना पार्किंग आणि आपण दुय्यम दर्जाचे. म्हणजे काही ठिकाणी तर बांधकाम इतक्या निकृष्ट दर्जाचं आहे की ज्या जागेवर आपण मालक होतो आणि आहोत त्या जागेवर सर्वंट क्वार्टर वजा आपलं घर कुठेतरी आपलं द्यावं म्हणून द्यायचं. त्याचा खरा उद्देश ते विक्रीचं घर बांधून ते विकून त्यातून फायदा करणं, आपल्याला घर देणं हा मुळी उद्देश त्याचा कधी नसतोच आणि नसावा, कारण धंद्यामध्ये त्याचा उद्देश पैसे कमवण्यासाठी तो आलेला आहे, भजन मंडळी काढण्यासाठी काय आलेला नाही, नाही का. त्यामुळे यातून मार्ग काय, तर बिल्डरकडे न जाताना स्वयंविकासाचा ठराव करून आर्किटेक्ट करवी 4-5 आर्किटेक्ट करवी प्लॅन तयार करणं, त्यापैकी ज्याचा प्लॅन योग्य वाटेल त्या आर्किटेक्टला नेमणूक करणं, लायझॉन आर्किटेक्ट कडून प्लॅन मंजूर करणं, बँकेकडून किंवा तत्सम संस्थांकडून कर्ज घेणं. आणि गैरसमज बघा, तुम्हाला कर्जात लोटणार म्हणजे बिल्डरनी तुमच्याकडून घेतलेल्या पॉवर ऑफ अटर्नीवर 200 कोटीचं कर्ज गेलं तर चालतं, पण आपल्या सोसायटीने आपल्या जागेवर आपल्याला बांधण्यासाठी 5 कोटीचं कर्ज घेतलं तरी आपण कर्जात लोटतोय, असं लोकांचा गैरसमज प्रत्येक ठिकाणी राहतो. माझे जे 20 प्रोजेक्ट स्वयंविकासाचे पूर्ण झालेत पैकी 16 प्रोजेक्टमध्ये आम्ही 1 पैशाचा कर्ज न घेता पूर्ण केलेले आहेत. तर त्यापैकी आता 20च्या 20 प्रोजेक्ट सांगत गेलो तर तुमची जेवणाची वेळ निघून जाईल. मी 2 प्रोजेक्ट फक्त तुम्हाला जवळचे जे आहेत ते सांगतो. इथून जवळच मुलुंडला हायवे पासून जवळ मुलुंड ईस्टला पूर्वरंग सोसायटी आहे. पूर्वरंग सोसायटीमध्ये त्यांच्याकडे 370 स्क्वेअर फीट होते प्रत्येकाचे. बिल्डर आले त्यांच्याकडे 24-25, कोण 450 द्यायला तयार आहे, कोण 475 द्यायला तयार आहे, कोण 480 म्हणतो, कोण 490 म्हणतो, 500च्या वर कोण जाईना. शेवटी एकानं 510 दिले. त्यांनी म्हणाले JCB आण बाबा, फुलं याच्यावर टाक, असं करून कोण नाही 510. ते एक कोणतरी वेळा निघाला त्यातून, तो म्हणाला प्रभू साहेबांना बोलवा. असे प्रत्येक सोसायटीत असतात प्रामाणिक वेडे एखाद दुसरा, ते बोलवतात. मला बोलवलं. मी म्हटलं नाही बाबा तुमची फसवणूक होते. तर एक वयोवृद्ध गृहस्थ होते, ते म्हणाले इतक्या बिल्डरला बघून बघून शेवटी आता 510चा मिळालेला आहे, आता त्या दुधात मिठाचा खडा कशाला टाकताय. म्हटलं तुमची फसवणूक होते, तुम्हाला फसवणूक करून घेण्यामध्ये आनंद वाटत असेल तर करून घ्या खुशाल. फसवणूक तुमची होते, माझी होत नाहीये, पण फसवणूक होते सांगण्याचं माझं काम आहे. मी शिक्षक आहे, मला जे कळतं ते तुम्हाला सांगायचं काम. या उपर तुम्हाला तरी फसवणूक करून घ्यायची असेल तर तुमची फसवणूक मी कशाला थांबवणार. मी जे मला कळतंय ते तुम्हाला सांगणार. तर ते तयार झाले. जनरल बॉडीची मीटिंग 2:30-3:30 वाजेपर्यंत चालली रात्रीच्या. माझी आई म्हणाली की एवढ्या रात्री कुठे निघाले. आणि शेवटी स्वयंविकासाचा ठराव पास झाला. आज बिल्डिंग तयार आहे, ते त्यांच्या घरात राहत आहेत. 1 पैशाचं कर्ज घेतलेलं नाही. ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देऊ नका, पण ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं. 370 सध्याची एरिया, मुलुंडच्या मिठागरामध्ये पूर्वरंग सोसायटी, 370च्या ठिकाणी बिल्डरनी 510 देऊ केले. स्वयंविकास त्यांचा पूर्ण झालेला आहे, ते आपल्या घरात राहत आहेत. किती मिळाले असतील त्यांना एरिया, कोणी प्रयत्न कराल का उत्तर देऊन. 510 बिल्डरनी ऑफर केली होती. 710 बघा, काकांना 900 पाहिजे. 900 1150 स्क्वेअर फीट प्रत्येकाला मिळालेला आहे.
जर बिल्डरकडे गेले असते तर 510 मिळाले असते आणि बाकीचे पैसे बिल्डरनी खाल्ले असते. आज मिळालेले आहेत, त्यांची घरं जाऊन पहा. अजून 7 फ्लॅट विकायचे बाकी आहेत त्यांचे. ते विकल्यावर कळेल की त्यांचा कॉर्पस किती. आता एकच फ्लॅट राहिलाय बघा, हे जाऊन आलेले आहेत. एकच फ्लॅट राहिलाय, त्यामुळे माझ्या अंदाजानं 20-25 लाख रुपये प्रत्येकाच्या नावे, म्हणजे मेंटेनन्स लाईफ टाईम फ्री होण्या इतपत त्यांच्याकडे पैसे आले. म्हणजे इतका एक्स्ट्रा एरिया मिळून वर मेंटेनन्स कायमचं भरायचं नाही इतके पैसे. आता त्यांना तितके मिळाले म्हणून तुम्हाला मिळतील असं समजायचं कारण नाही. प्रत्येक जागेची कुंडली वेगळी असते. तुमचेही कॅल्क्युलेशन्स आपण आता करणार आहोत, त्यामुळे अंदाज तुम्हालाही येईल की तुम्हाला किती मिळतील म्हणून. तर चेंबूरला थोडंसं अलीकडे गेलात तर चित्रा सोसायटी, शेल कॉलनीमध्ये टिळकनगर स्टेशनच्या पूर्वेला त्यांचे 380 स्क्वेअर फीट होते आणि त्यांच्या आता नवीन घर तयार झाले. वर्षभरात 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि दर महिन्याला 40,000 रुपये पेन्शन मिळालेल्या पैशातून प्रत्येक रहिवाशाला. हे तिथे झालेलं आहे. काय झालं, मी काही जादू केली? काही जादू केली नाही. कायदा जो आहे तो त्यांना नीट माहीत नव्हता, तो समजावून सांगितला, तो त्यांना कळला, त्याचा त्यांनी फायदा घेतला. कोणतीच गोष्ट वेगळी केली नाही. फक्त त्यांचे अधिकार काय आहेत हे त्यांना कळले आणि त्यांनी आपल्या अधिकाराचा पूर्ण फायदा घेण्याचा निर्णय घेतला. एवढंच काय, ते मी त्यांना मार्गदर्शन केलं की बाबा इथून गेलात, विटीला बसलात तर हार्बर लाईन घ्यावी लागते. जर तुम्हाला तुम्हाला नव्या मुंबईत जायचं असेल तर मेन लाईनवर गेलात तर ठाण्याला किंवा कल्याणला जाल, हे सांगण्याचं काम मी केलं. बाकी प्रवास त्यांनी केला आणि त्या प्रवासातून असे आज मुंबईमध्ये 20 सोसायट्या पूर्ण झालेल्या आहेत. 40 सोसायट्यांचं काम विविध स्तरावर आहेत. 60 सोसायट्यांनी परवानगी घेतली आहे आणि 790 सोसायट्यांनी स्वयं पुनर्विकासाचा ठराव केलेला आहे. ही मुंबईमध्ये क्रांती आहे आणि लोकांनी घडवलेली क्रांती आहे. आम्ही सर्व पुढाऱ्यांना बोलून हारतुरे करतो. प्रत्येक पक्षाचे लोक सोसायटीत असतात. सेनेवाला असेल त्याला सांगायचं बाबा तुझ्या पुढाऱ्याचं तू काळजी घ्यायची. राष्ट्रवादीवाला असेल त्यांनी त्याच्या पुढाऱ्याची त्यांनी काळजी घ्यायची. भाजपवाला असेल त्यांनी त्याच्या पुढाऱ्याची त्यांनी काळजी. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या पुढाऱ्यांची काळजी घ्यायची. आम्ही तेव्हा ते जेव्हा सोसायटीत येतात तेव्हा हो तुमच्यामुळेच हे झालं हे प्रत्येकाला सांगा. त्यांना क्रेडिट पाहिजे, आपण क्रेडिट देऊ. त्यांना काय, ज्याला पाहिजे त्याच्या नावाचा बोर्ड लावा, तुम्ही लावून घ्या. तुम्ही तुमच्या अथक प्रयत्नामुळे हे काम झालं असं प्रत्येकाला म्हणायचं तर प्रत्येकाने म्हणा. आपलं काय म्हणणं नाहीये. त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायचं, पण आमच्यामध्ये जरा मध्ये पडू नका. बाकीचं आम्ही बघतो आमचं काय ते. हे आम्ही केलेलं आहे. जे मुंबईत झालं ते नव्या मुंबईत आता मोठ्या प्रमाणात होत आहे. वाशीला सभा झाली, दत्तप्रसाद सोसायटीमध्ये 40 इमारतींनी ठराव केला. नेरुळला सभा झाली, पनवेलच्या सेक्टर 8 मध्ये सभा झाली आणि तिथल्या सर्व सोसायट्यांनी निर्णय घेतला. जुन्या पनवेलमध्ये काय दुसरी आळी का तिसरी आळी असं काहीतरी आहे, तिथे एका सोसायटीने ठराव केला. असं ठिकठिकाणी नेरुळ आहे, वाशी आहे, आता ऐरोळीत माझ्या 7-8 सभा झालेल्या आहेत. असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत आणि आम्ही दमानं घेतोय. घाई गर्दीनं कोणती गोष्ट करत नाही. लोकांवर बळजबरी करायची नाही. लोकांना समजावून सांगायचं आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं. अशा पद्धतीनं ही वाटचाल
स्वयंविकासाची चालू आहे. पुण्यामध्ये 1300 सोसायट्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता 21 का 22 तारखेला पुण्यामध्ये मगरपट्ट्यामध्ये 40 सोसायट्यांची सभा आहे. अशा सभा सर्व ठिकाणी घेत आहेत. आपल्या फोनवर यूट्यूबवर गेलात आणि माझं नाव जर टाईप केलं तर माझं चॅनल आहे. मी जिथे जिथे सभा घेतो, आता या सभेचं जे शूटिंग होत आहे याची कॉपी घेऊन ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाणार. पूर्ण देशामध्ये जे 8-10 लाख लोक माझे यूट्यूब बघतात त्यांच्याकडे ऐवळीची तुमची सोसायटी ही 10 लाख लोकांपर्यंत ह्या सभेची माहिती जाईल. तर अशी सर्व सोसायट्यांच्या झालेल्या सभांचे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही पाहू शकता की जेणेकरून कशा पद्धतीनं हा प्रवास करायचा आहे. काही लोक म्हणतात की नाही स्वयंविकासामध्ये आधी 10-10 लाख रुपये काढायला लागणार. 1 पैसा देखील काढावा लागत नाही. ज्याला अधिक एरिया नको असेल त्याला एकही पैसा काढावा लागत नाही. जो मूळ एरिया आणि जो मोफत मिळणार तो एरिया तो सगळ्यांना 1 पैसा न काढता मिळेल. जो फ्री मिळेल त्याच्या वर जर एरिया तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर बाजार भावाने आपण विकतो त्याच्या 30% डिस्काउंट मध्ये तो तुम्हाला विकत घेता येतो. त्याला तुम्हाला वैयक्तिक होम लोन मिळवून दिलं जातं आणि त्याच्या 20% फक्त तुम्हाला द्यावे लागतात. तुम्ही जो एक्स्ट्रा एरिया विकत घेतो, इथे विक्रीचा काय दर आहे पर स्क्वेअर फीट? फ्लॅट जे बिल्डर बांधतात आणि विकतात, लोडिंग न करता कार्पेटचा काय आहे? कार्पेटचा 20,000 तरी किमान आहे. तर 20,000 जर कार्पेटचा तुमचा रेट असेल तर तुमच्या मेंबरना तो 14,000त कार्पेट एरिया मिळेल. म्हणजे जो तुमचा सध्या आहे तो फुकट, त्याच्यावर तुम्हाला जितका फुकट मिळणार सगळ्यांना तो आता कॅल्क्युलेशन करून आपण चर्चा करू, तो तर मिळणारच. त्याच्यावर तुम्हाला जर 100 फूट विकत घ्यायचंय तर 14,000 रुपये पर स्क्वेअर फीट, म्हणजे 14 लाखामध्ये तुम्हाला मिळतो. त्यातून फक्त 2,80,000 तुम्हाला ऍडव्हान्स द्यायला लागतात, बाकी होम लोन तुमचं मंजूर होतं. वय जरी जास्त झालं असेल तरी होम लोन मिळतं. कोणतरी म्हणणार नाही आमचं वय झालंय आम्हाला होम लोन कसं मिळणार? तर त्याची आम्ही व्यवस्था केली आहे की कुटुंबाचं फॅमिली होम लोन घ्यायचं. ज्याच्या नावावर फ्लॅट असेल त्याचंही आहे आणि त्या कुटुंबात कमवता जो माणूस आहे तो त्याच्या नावावर हे आहे. आणि बळजबरी नाही, एक्स्ट्रा एरिया तुम्ही विकत घ्यावं. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तो एक्स्ट्रा एरिया विकत घेता येईल. त्याचप्रमाणे माझ्यानंतर 2 मुलं आहेत, त्यांचं काय? तर अधिक एरिया घेऊन घराचा प्लॅनिंग असं करायचं की आपल्या नंतर त्याचे 2 फ्लॅट करता येतात. 2 फ्लॅट म्हणजे वेगवेगळे 2 फ्लॅट होणार नाही, त्यातला एक फ्लॅट एकाला विकता येणार नाही, फ्लॅट एकच राहणार. पण घराची रचना अशा पद्धतीचं करायचं की बाहेर 2 बेल, त्याच्यावर दोघाही भावांची नावं किंवा भाऊ बहिणीचं नाव किंवा काय, ज्याच्या जे बेल मारू त्याच्या घरामध्ये बेल वाजणार आणि तो येऊन दरवाजा ओपन करणार. दरवाजा एक, त्यानंतर आतमध्ये चप्पल काढण्याची जागा गेल्यावर 2 दरवाजे आणि त्यातून आतमध्ये दोघांचे. अशा पद्धतीचं आम्ही केलेलं आहे. चित्रा सोसायटीमध्ये तर प्रत्येक मेंबरनी 2-2 फ्लॅट मागितले. 1250 मध्ये काही म्हणाले की माझ्याकरता 900 ठेवा आणि दुसरा फ्लॅट मला 350चा द्या. काही म्हणाले नाही 600-600चे 2 द्या. तर ज्यांनी जसे मागितले त्या पद्धतीनं, पण फ्लॅट त्यांचे अधिकार एकच. पण अशा पद्धतीनं आम्ही ते करून घेतलं. तर कोणीही पैसे न देताना बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा खात्रीलायक बांधकाम, आणि बिल्डर कधी स्वप्नात देखील विचार करणार नाही तितका कॉर्पस निधी हा सर्व तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यासाठी मात्र थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. मेहनत म्हणजे
डोक्यावर गमेलं घेऊन काही विटा आणा म्हणून कोण प्रयत्न करत नाही. आठवड्यातून 1-2 दिवस संध्याकाळी सिरियल बघण्याऐवजी एकत्र बसून आपल्या बिल्डिंगचं काय व्हावं याच्याकरता 1-2 तास आपण जर दिलेत तर या सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात. आणि जे काय मार्गदर्शन माझ्याकडून आपल्याला पाहिजे असेल ते संपूर्ण मार्गदर्शन म्हणजे स्वयंविकासाचा ठराव केलेल्या दिवसापासून नवीन इमारत पूर्ण होऊन चाव्या हातात मिळेपर्यंत जितक्यांदा मार्गदर्शन पाहिजे ते सर्व मार्गदर्शन एकही पैसा तुमच्याकडून न अपेक्षा ठेवताना मी करायला तयार आहे. फक्त तुम्हाला पुढे जाण्याकरता निर्णय घेणं आवश्यक आहे. ते निर्णय जर तुम्ही घेतले तर बाकीच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला मदत करू शकेन. ठीक आहे. आता जे जमलेले आहेत त्यापैकी स्वयंविकास कोणाला पटला जरा प्लीज हात वर करा. मला वाटतं 100% लोकांना हे पटलेलं आहे. आभारी आहे. थँक्यू.